2007 मध्ये वाघाची शिकार करणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने पकडलाय। 16 जणांनी मिळून वाघाची शिकार केली होती। त्याचा हा सूत्रधार असून न्यायाधीशांनी त्याची रवानगी कारागृहात केली आहे। धारणीच्या चौराकुंड येथील व्याघ्र प्रकल्पामध्ये शिकार करणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे। 2007 मध्ये 16 जणांनी मिळून वाघाची शिकार केली होती, तेव्हापासून हे आरोपी फरार होते। वन विभागाने 16 पैकी 3 अटक केली होती। या टोळीचा सूत्रधार 45 वर्षीय प्रकाश सदरक चौहान याला मध्य प्रदेशातील बोरकुंड परिसरातून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी 11 मार्चला पकडलं। 16 मार्चला त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। वन विभागाचे अधिकारी या आरोपीचा कसून तपास करत होते। चौहान हा बोरकुंडमध्ये दडलेला असल्याची माहिती चौराकुंड वन अधिकाऱ्यांना मिळाली। त्यांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने प्रकाश चौहानला अटक केली आहे। या कारवाईमध्ये उपवन संरक्षक डॉक्टर शिवबालाजी के.एस. पाटील संरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.सी. निर्माल, वनपाल एस.एस. खराबे, एच.एस. देशमुख, व्ही.एच. घुगे, अंकिता मुंडे, पी.जी. नारकर, जी.एस. मुरकुटे, फालतू काजदेकर व चालक संतोष राठड, संतोष धांडे यांचा समावेश आहे। वाघाची शिकार करणाऱ्या अन्य आरोपींचा वनपरिक्षेत्र अधिकारी कसून तपास करत आहेत। मोहम्मद शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।